नमस्कार. आज आपण आळंदी अलंकापुरी नगरीमध्ये आलेलो आहे आणि तिथे जाणीव संघटना प्रणित यांनी जे नवीन उपक्रम राबवलेला आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊ. सर, तुमचं नाव काय हो? माझं नाव संजय शंके, जाणीव संघटनेचा कार्यवाह आहे. आज मी अलकापुरी जाणीव संघटना शाखेच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रमांचं उद्घाटन आणि समारोप करण्यासाठी आलो होतो. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्यानंतर संघटनेच्या फलकाचं उद्घाटन झालं आणि आमचे जे व्यावसायिक आहेत त्यांना ड्रेस कोड दिला. मला आपल्याला एक गोष्ट सांगायची आहे की आळंदी नगर परिषदेकडून आम्हाला वारंवार होणारा त्रास हा दूर करण्यासाठी म्हणून आम्ही पत विक्रेता अधिनियम 2014च्या 38 नुसार जी काही स्कीम व्हायला पाहिजे, योजना व्हायला पाहिजे, ते आम्ही स्वतः तयार केलेली आहे आणि ती आम्ही नगर परिषदेला सादर करणार आहोत. आळंदी नगर परिषदेला सादर करणारी आळंदी ही आमची शाखा देशातली पहिली शाखा आहे की जी योजना सादर करत आहे. कारण काय होतं की आम्हाला कायमच अतिक्रमणच्या त्रासाला जाचाला कंटाळून व्यवसाय बंद करावा लागतो. आमचं नुकसान होतंय, आमच्या मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतोय. आम्हाला सुख सुविधा न देता अतिक्रमण आणि नगर परिषदेच्या काही अधिकारी जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करतात. पण नगर परिषदेने पण तुम्हाला साधारणतः 2-3 ठिकाणी केलं होतं. की नवीन स्टँड होतं, इकडे दत्त मंदिराच्या तिकडे होतं, तिथं तुमचं काय झालं? मला साहेब सांगा, कुठल्याही सुविधा न देता तुम्ही जाऊन बसा म्हणणं त्याला काय अर्थ आहे का हो? तिथं आमच्या महिला जाणार, बसणार, त्यांना ना तिथं स्वच्छतेची व्यवस्था आहे, ना ऊन वाऱ्यापासून संरक्षण होणारी व्यवस्था आहे. नुसतं तुम्ही कोंडवाड्यासारखं जाऊन बसा म्हटलं तर ह्याला काय अर्थ नाही हो. कायद्याने जे सांगितलंय त्या मूलभूत सुविधा द्या ना आम्हाला. बरोबर आहे तुमचं म्हणणं. तर तुमचं आता काय नियोजन काय? आता आमचं नियोजन असं आहे की आमचे जे व्यावसायिक या भागामध्ये व्यवसाय करतायत त्यांना ड्रेस कोड घालून व्यवसाय करू द्या. तुम्हाला जर आम्ही प्रामाणिकपणे व्यवसाय करतोय, तुम्हाला सहकार्य देतोय, जर आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या खर्चाने आम्ही जर हे सगळं केलं असेल तर त्यांना तुम्ही कारवाईमध्ये उचलू नका, त्यांचा मालाचा नासधूस करू नका आणि ही योजना तातडीने आळंदी नगर परिषदेने राबवावी आणि ह्याचा जे काही पाठपुरावा करायचा आहे, तुम्हाला जे शासनाला कळवायचंय, नगर परिषदेने महाराष्ट्र शासनाच्या नगर संचालनाला याच्या आधारे पॉलिसी द्यायची आहे. ती देण्यासाठी जी समिती स्थापन केली त्याला यांनी संपर्क केला नाही. आम्ही स्वतःहून 6 निवेदन आतापर्यंत दिली, एकाही निवेदनाला उत्तर नाही. तर तुमचा ड्रेस कोड जरा दाखवू शकता का? नक्की दाखवणार. कारण त्यामध्ये 2-3 गोष्टी होतात. महिलांना एक संरक्षण मिळतं, पूर्णपणे शरीर झाकलं जातं, म्हणजे ग्राहकांची तिरकी नजर आमच्या महिलांच्या शरीरावर जाणार नाही आणि अनेकांना व्यवस्थित वाटेल, एक सारखं वाटेल आणि नगर परिषदेला हा ड्रेस कोड उपयोगी ठरेल. धन्यवाद. मॅडम, तुम्हाला काही 2 शब्द बोलायचे आहेत याच्याबद्दल? अवतारी, जाणीव संघटना महिला अध्यक्ष. या भागामध्ये जास्तीत जास्त तुम्ही पाहताल भाजी विक्रेत्यांसाठी महिला आहेत. या महिला घरचं काम करून पुन्हा शेतकऱ्यांकडनं भाजी विकत घेऊन इथं ते धंदा करतात. त्यांना मिळणारा रोजंदारी ही की जास्त नाहीये, जी काही मिळेल ही भाजी विकून मिळेल. यामध्येही याच्यावर बाकीची यंत्रणा आहे, जसे की नगर परिषद आहे, ते वारंवार यांच्याकडे येते, माल उचलते, डायरेक्टली कचऱ्याच्या टेम्पोमध्ये माल भरून जातो. त्यांनी जो गुंतवलेला पैसा तोही त्यांचा निघत नाही. याबद्दल आम्हाला खूप तळमळ वाटते. याबद्दल तुम्ही शिथिलता करावी किंवा जे काही आमच्या संरक्षणासाठी आहे आणि कायद्यासाठी आहे, कायद्यांनी आहे त्याप्रमाणे आम्हाला वागणूक द्यावी ही आमची विनंती. आता आम्ही विनंतीपूर्वकच तुमच्याशी बोलणार आहोत. तुम्ही नगरपालिकेला निवेदन देणार आहे का? हो, देणार आहे. मंगळवारी देणार आहोत. याआधीही निवेदन दिलेले आहेत, त्याच्यावर काहीही उत्तर नाहीये, पण आमच्यावर सतत कारवाई केली जाते. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, मी सुलतान शेख, जाणीव संघटना आळंदी शहराध्यक्ष. नगरपालिकेला विविध माध्यमातून निवेदन दिलेले आहेत. त्यांच्या योजनांसाठी पाठपुरावा करत असताना सुद्धा कुठल्या प्रकारचा रिस्पॉन्स आम्हाला मिळत नव्हता.
आज जाणीव संघटनेच्या माध्यमातून जे काय आज सरांनी दिलेलं आहे ते आम्ही मंगळवारी त्यांना सबमिट करणार आहोत. ज्या योजना आहेत त्या आळंदी शहरामध्ये कुठंच अतिक्रमण रोज केलं जात नाही, फक्त या हॉस्पिटलच्या रोडला केलं जातं. आणि हॉस्पिटल म्हणलं जातं. ॲक्च्युली हा रोड मी इथला स्थानिक असल्यामुळं मला इथल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. इथं आधी गार्डन होतं, गार्डन झालं, आमचं बालपण त्यातनं गेलं, गार्डन पाडलं. यांना आरक्षण जे होतं दवाखान्याचं ते आपलं केळगाव रोडला होतं, पण त्यांनी इथं केलं. ती काय हरकत नाहीये सुविधाप्रमाणे. पण हे गावठाण आलं. आज गावठाण आल्यानंतर पाण्याच्या डायकाची जी भाजी मंडई होती पूर्वीची, इथं सुलभ शौचालय त्यांनी पाडलं. सुलभ शौचालय पाडून तिथं भाजी मंडई निर्माण केली. बरं, त्यांनी तिथं भाजी मंडई निर्माण केल्यानंतर त्याचाही आमचं काही आक्षेप नव्हतं, पण तुम्ही प्रत्येक मोकळ्या जागेवरती सुलभ शौचालय बांधताय किंवा मोडताय, सुलभ शौचालय बांधताय मोडताय, हेच काम चालवलंय. मग आता ह्या ज्या येणारे जे आमचे आहेत छोटे छोटे व्यापारी लोक, यांनी कुठे उपजीविका करायच्या? जरा विशेष करून स्थानिक जे आमचे लोक आहेत तिथं 50-50 वर्षापासून 100-100 वर्षापासून राहणारे लोक, व्यवसाय करणारे 10-20 वर्षापासूनची लोक, हे बायोमेट्रिक नाव आहेत पण व्यवसायातच नाव नाही कुठे. आणि ज्यांना गाळे आहेत सध्या त्यांचं बायोमेट्रिक नाव नाहीत पण व्यवसाय करतायत. पण ज्यांची बायोमेट्रिक नाव आहेत ते वंगण भटकतायत. हे नगरपालिकेला आम्ही ते निर्देश आणून देतो की ज्या व्यक्तीकडे डबल टिबल गाळे असेल ते गाळे ताब्यात घ्या. तुम्ही ज्याला खरी गरज आहे त्याला ती द्या. एका कुटुंबाला एक गाळ्याप्रमाणे तुम्ही तशी आखणी करा. आमचे सर्व जे झालेलं आहे 365 लोकांचं आहे साहेब. त्यातल्या 111 ज्या आहेत महिला आहेत आणि इतर सर्व पुरुष आहेत. मग एकाचं मंडळीचं नाव आहे, त्याच्या पत्नीचं नाव आहे, मुलाचं नाव आहे, तीन ठीक आहे. मग ज्या वेळेस तुम्ही पतविक्रेता समितीची निवडणूक झाली, मग ज्या रिक्त जागा होत्या अपंगासाठीच्या होत्या, अनुसूचित जाती जमातीच्या एक जागा होत्या आणि विशेष करून अल्पसंख्याक समाजासाठी सुद्धा जी एक रकम जागा होती. मग जेव्हा आरक्षण काढलं त्यांनी लेडीजचं आरक्षण काढलं, पण त्यांनी एवढा विचार करायला पाहिजे होता की 365 सर्व्यामध्ये नावामध्ये एक सुद्धा अल्पसंख्याक लेडीज नाहीये. मग त्यांनी आरक्षण नव्हतं करायला पाहिजे, जे आहे त्या पद्धतीने घ्यायला पाहिजे नव्हतं. धन्यवाद आपण दिल्याबद्दल, माहितीबद्दल. नमस्कार ताई, तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव सुरेखा जिमरे. हा, मी भाजी विकते. आम्हाला शर्ट दिले घालायला. हे शर्ट घातल्यानंतर कोणी म्हणतं तुम्ही कोण्या ऑफिसला आहे? मी त्यांना म्हणलं मी ऑफिसला नाही, मी भाजीपाला विकते. हे भाजीपाला मुलामुळे याच्यामुळे विकावं लागतंय. हा ड्रेस कोड दिल्यामुळे हा, तुम्ही खरे अधिकृत विक्रेता म्हणून समजल्या जाते असं मला वाटतं का? हो, ओके, धन्यवाद. हा. आम्हाला इथं बसू द्यावा ही माझी विनंती. एवढी मुलं